मधुरवाणीतून वणीमध्ये श्री काशी शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलं होतं। आज या कथेचा समारोप होतोय। आपल्यासोबत बोलण्यासाठी राजूभाऊ उंबरकर आहेत, मनसे नेते। भाऊ, काय सांगाल, कशी व्यवस्था होती, किती लोकांची संख्या होती आणि काय आयोजन होतं, आज समारोप होतोय, कसं वाटतंय? एकतर राजकुमार जयस्वाल आणि श्रद्धा जयस्वाल हे दोघेही माझ्या परिवारातले सदस्यासारखे आहेत आणि त्यांनी हे आयोजन केलं होतं। त्याच्यानंतर आम्ही सर्व मित्रमंडळी त्याला जुळलो आणि मला तरी वाटत नाही की महाराजाचे अनेकसे कार्यक्रम झाले याच्या अगोदर, महाराष्ट्रात झाले, देशभर झाले, परंतु महाराज स्वतःहून बोलले की असं नियोजन कुठेही पाहायला मिळालं नाही। याचाच अर्थ असा होता की आमच्या वणीकरातील सर्व वणी नगरीतील जनतेने अतिउत्तम सेवा दिली, सगळ्या व्यवस्था एकदम चांगल्या होत्या आणि आज शेवटचा दिवस होता, त्याच्यामुळं आज सगळेजण थोडेसे भावूक झाले होते। परंतु गेल्या 7 दिवसामध्ये जणू काही आमच्या शहरामध्ये दिवाळीचं स्वरूप आमच्या शहराला आलं होतं। एक वेगळे पावलं आमच्या शहराला लागले होते आणि त्याचा आनंद आमच्या संपूर्ण शहरातच नाही तर महाराष्ट्राने घेतला। निश्चितच येत्या काळात बाबांनी वणीमध्ये परत यायचा संदेश दिलेला आहे, त्याबद्दल काय सांगाल? 100% महाराज जर आले तर आम्ही त्याच भावाने आणि त्याच सेवेने आम्ही त्यांची सेवा करू, येणाऱ्या भाविकांची सुद्धा आम्ही सेवा करू आणि आमच्या मनातून इच्छा आहे की महाराजांनी आम्हाला पुढच्या वर्षी लवकरात लवकर तारीख द्यावी। निश्चितच हे होते राजू उंबरकर, जे त्यांचं म्हणणं आहे की एक उत्साहाचं वातावरण होतं वणी शहरामध्ये आणि समारोपीय कार्यक्रमामध्ये अनेक लोकांचे डोळे पाणावले होते, ते शिवभक्त भावूकसुद्धा झाले होते। संदेश कान्नू, जय महाराष्ट्र न्यूज, वणी।